मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्यानं कंत्राटी रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी 12 ऑगस्ट रोजी मित्रनगर चौक डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलं। गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही मागण्यांची ठोस अंमलबजावणी न झाल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलं आहे। स्थानिक 20 ते 25 बेरोजगारांना तातडीनं कंत्राटी रोजगार द्यावा, मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं आणि प्रशासनानं लेखी आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत। दरम्यान राहुल देवतळे यांच्या उपोषणाला विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सक्रिय पाठिंबा दिला। विक्रम चांदेकर, प्रियदर्शन इंगळे, सुहास पिंगळे, प्रगतिताई भोसले, अभय राऊत, राज सिलसिला, दीपिका दडणे, विनोद पडगेलवार, विशाल अवघडे, दिलीप ठाकरे, कोमल किणाके, स्वाती मुत्याला, सागर पोहनकर, आकाश चिंतलवार, रोहित सातार्डे, तिरुपती भोगराम, अमन भगत, पवन पुणे, विष्णू बच्चा शंकर, रोशन कोतकेलवार, सनी टेकुलवार, नरेंद्र यादव, मोहित मातव, नितेश पाचभाई आणि रितेश पिंपळकर यांच्यासह अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। तसंच मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी कामे स्थानिक बेरोजगार व ठेकेदारांना देण्यात यावेत आणि स्मार्ट सर्व्हिसेस प्राली पुणे यांच्याबाबत करण्यात आलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त झाल्यानं आता प्रशासन या आंदोलनाची दखल कधी घेते याकडे चंद्रपूरकरांचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चंद्रपूर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पत्रव्यवहार करण्यात आले। पत्रव्यवहार करण्याचे कारण असे होते की नवीन बनलेल्या मेडिकल कॉलेज येथील चंद्रपूर शहरातील स्थानिक व सुशिक्षित बेरोजगारांना पहिले प्राधान्य देण्यात यावा, यासाठी आम्ही 8 डिसेंबर 2025ला मोर्चासुद्धा काढला व आम्हाला तोंडी सांगण्यात आले की आम्ही जून जुलैमध्ये तुमचे काही ना काही कार्यकर्ते व सुशिक्षित बेरोजगारांना घेऊ, परंतु आत्तापर्यंत आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला नाही घेतलं व चंद्रपुरातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराला सुद्धा घेतलेलं नाही। याकरिता आज दिनांक 12/8/2026 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूला रामनगर इथे आंबेडकर कॉलेज समोर अन्नत्याग आंदोलन आम्ही चालू केले। आमची मागणी अशीच आहे की चंद्रपूर शहरातील सुशिक्षित बेरोजगाराला आधी पहिलं प्राधान्य देण्यात यावे, त्यानंतर मग बाहेरच्या लोकांचा विचार करावा। आज आम्ही या मागणीला घेऊन बसलेलो आहोत। आमची लवकरात लवकर मागणी पूर्ण न केल्यास 15 ऑगस्टला आम्ही आत्मदहनाच्या चेतावणीसुद्धा इशारासुद्धा दिला होता। या लोकांनी लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावा, अन्यथा आमचे आंदोलन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत चालू राहणार, जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तिथपर्यंत। आज आम्ही इथे मेडिकल कॉलेजच्या समोर आंबेडकर कॉलेजपाशी इथे आम्ही आज धरणा उपोषणाला बसलेला आहोत आणि राहुल भाऊ देवतळे यांच्या माध्यमातून आम्ही आज इथं सर्व बसले आहोत। आजपासून आमचा पहिला दिवस आहे अन्नदान आंदोलन। आम्ही अन्नदान म्हणजे काही अन्नत्याग केलेला आणि आजपासून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तर कारण आमचे बेरोजगारचे आहे आणि आम्ही एक वर्ष झालं सतत आम्ही मोर्चा काढले इथे आणि निवेदन दिले भरपूर आणि चक्रा टाकल्या, तर आम्हाला फक्त त्याने एक आश्वासन दिलं का आम्ही लावून देऊ आजपर्यंत, पण त्याने आम्हाला काही आतापर्यंत आमच्या बेरोजगारांना कोणालाच नोकऱ्या घेतल्या नाही, लावल्या नाही। तर आमचं एकच म्हणणं आहे, इतके म्हणजे आमचे बिचारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज इतके रहिवासी बेरोजगार धडीवर पडलेला आहे, एवढं मोठं कॉलेज बनलेलं आहे, तर यांच्यापाशी भरता येतं का नाही देत आहे, आमचं एकच म्हणणं आहे। तर आमचे राहुल भाऊ देवतळे आज अनेक दिवसापासून त्यांना सांगू ठकून गेलं, म्हणून त्यांना आम्हाला आज इथे अन्न त्याग करून इथं आम्हाला बसण्यासाठी मजबूर केलेलं आहे आणि येता आम्ही 15 ऑगस्टला आम्हाला काय करावं लागेल तो विचारसुद्धा ह्या लोकांनी केला नाही। आमच्या महिला आणि आम्ही बेरोजगार, आमच्या महिला आहे, आमचे मुलं आहे आणि अनेक पिढी आहे, त्यांना घेऊन आम्ही इथं बसलेला आहोत। तरी लवकरात लवकर अगर आम्हाला न्याय मिळणार नाही दिला तर आमचं अजून हे आंदोलन खूप वाढणार आहे आणि पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले बेरोजगार इथे बसणार।